क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचं प्रॅक्टिस सेट 1.4 बघत आहोत. आपलं लेसन सुरू केलं आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्याच्यातले आपण 3 प्रॅक्टिस सेट झाले आपले. आज आपला चौथा प्रॅक्टिस सेट. काय दिलेलं आपल्याला सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. प्रश्न दिलेला आपल्याला सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. याच्यामध्ये आपल्याला 4 इक्वेशन दिलेले ते चारीचे चारी आपण इक्वेशन सॉल्व करून घेणार आहे. टाईप थोडासा वेगळा आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये पण काय करायचं एक्स आणि वाय काढायचे. पण वेगळ्या पद्धतीने आपण काढणार आहे. मागचा जो होता प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामध्ये आपण क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने काढला होता. त्याच्या आधी ग्राफिकल पद्धतीने काढला होता. त्याच्या आधी 1.1 मध्ये आपण सायमल्टेनियसच काढला होता पण तो वेगळा होता. हा थोडासा वेगळा आहे. काय दिले आपल्याला 2/x minus 3/y is equals to 15. आणि इक्वेशन 2 काय आपलं 8/x plus 5/y is equals to 77. हा आपला काय असणार इक्वेशन नंबर 1 असणार आहे. हा काय असणार आहे आपला इक्वेशन नंबर 2 असणार आहे. आता आपण काय करूया नंबरिंग करून घेऊया. आधी काय येणार मग सॉल्व करूया. 2/x minus 3/y is equals to 15. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार. 8/x plus 5/y is equals to 77. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता काय दिले आपल्याला 2/x इक्वेशन 1 मध्ये आणि ते काय 8/x. म्हणजे जर आपण बघितलं इक्वेशन जर व्यवस्थित बघितलं अपॉनला काय दिलेलं आपल्याला x दिलेला आहे, x दिलेला आहे, y दिलेला आहे, y दिलेला आहे. म्हणजे आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो याच्यामधून. काय येणार मग इथे जर आपण 2 जर काढला इथे वरती तर काय राहिला इथे 1/x राहिला. मायनस 3 जर आपण बाहेर काढला तर इथे काय राहणार मग इथे 1/y इज इक्वल्स टू 15. आणि हे जे आहे 2 नंबरचं इक्वेशन याच्यामधून जर 8 काढला तर काय राहणार इथे 1/x. जे की 1/x इक्वेशन 1 मध्ये पण आला आणि 1/x इक्वेशन 2 मध्ये पण आला. आपल्याला तेच पाहिजे. इथे काय येणार मग प्लस 5 1/y इज इक्वल्स टू 77. आता इक्वेशन 1 मध्ये काय होता 1/x होता 1/y 1/x 1/y. म्हणजे 1/x सेम येते 1/y दोघं इक्वेशन मध्ये. मग आपण काय करणार सबस्टिट्यूट काय करणार आपण सबस्टिट्यूट 1/x इज इक्वल्स टू m. म्हणजे काय ठेवणार आपण 1/x जो आहे त्याच्या ठिकाणी काय ठेवणार आपण m ठेवणार. अँड 1/y 1/y च्या जागी काय ठेवणार आपण n ठेवणार. म्हणजे काय केलं आपण इक्वेशन 1 2 लिहून घेतलं. त्याच्यामधून आपण हा 2 बाहेर काढला वरती काय राहिला 1/x 1/y. मग 1/x ला काय म्हटलं आपण m म्हटलं. आणि 1/y जो आहे त्याला काय म्हटलं आपण n म्हटलं. मग आता हे जे इक्वेशन होतं 2 मग 2 आपण लिहून घेतला. 1/x च्या जागी काय घेणार मग आपण m घेणार. मायनस 3 1/y च्या जागी काय घेणार आपण तर n घेणार इज इक्वल्स टू 15. हा काय झाला आपला इक्वेशन नंबर 3 झाला. आता जो आहे इकडे 8 जसाच तसा 1/x च्या जागी काय घेणार आपण m घेणार मायनस प्लस 5 1/y च्या जागी n घेणार इज इक्वल्स टू 77. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 4 म्हणणार. आता आपल्याला काय मिळाले 2 इक्वेशन मिळाली. ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो m ची आणि n ची व्हॅल्यू काढू शकतो. इथे काढू शकत होतो का डायरेक्ट नाही, कारण का डिव्हिजनला काय दिलेलं होतं इथे डिवाइडला x आणि y दिलेला होता. म्हणून आपण काय केलं सबस्टिट्यूट केलं. 1/x ला काय म्हटलं आपण m म्हटलं आणि 1/y ला काय म्हटलं n म्हटलं. आणि त्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या. आता आपलं जे इक्वेशन 3 आणि 4 बघणार आपण. 2m minus 3n is equals to 15. 8m plus 5n is equals to 77. इक्वेशन 3 आणि 4 याचा वापर करू काय काढायचं आपल्याला m ची आणि n ची व्हॅल्यू काढायची. तर आपण काढू शकतो. इथे किती दिलेला आपल्याला 8 दिलेला आहे, इथे किती दिलेला आहे 2 दिलेला आहे, इथे 5 दिलेला आहे, इथे 3 दिलेला आहे. इथे साइन आहे जे आपल्याला कट करायचे ते 1 प्लस 1 मायनस. पण इथे दोघांना पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय करूया इथे 2 आहे ना इथे काय आणूया आपण 8 आणूया. खाली 8 दिलेलं आहे ऑलरेडी. मग 2 च्या ठिकाणी काय करूया आपण 8 आणूया. कसं काय येणार 2 च्या ठिकाणी 8 जर आपण मल्टिप्लाय इक्वेशन जो 3 आहे इक्वेशन 3 ला जर मल्टिप्लाय बाय काय केलं 4 केलं तर आपल्याला काय मिळणार इथं 8 येणार. मग आपण म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 3 by
4 हा, म्हणजे इक्वेशन नंबर जो 3 आहे हा त्याला काय करतोय आपण 4 ने मल्टिप्लाय करतोय. घेऊया करून. मग काय येणार आपलं इक्वेशन 4 मल्टिप्लाय 2m मायनस 3n इज इक्वल्स टू 15. 2 मल्टिप्लाय 4 जर केला आपण काय येणार इथे 8m आला. 4 मल्टिप्लाय 3 4 3 जा 12n पण मध्ये साइन काय इथे मायनस आहे, मग इथे आपण काय साइन घेणार तर मायनस साइन घेणार. आणि 4 मल्टिप्लाय 15 4 मल्टिप्लाय 15 केला तर किती येणार आपला 15 4 जा 60. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 5. आता आपल्याकडे किती इक्वेशन होते 1 2 ज्याचा वापर करून आपण काय केलं x ची आणि 1/x आणि 1/y ची व्हॅल्यू काढली. आता 3 आणि 4 याचा यूज करायचं होतं आपल्याला, पण सेम व्हॅल्यू नव्हते कट करायला. मग इक्वेशन 3 ला काय केलं आपण मल्टिप्लाय बाय 4 केलं. आता आपण काय करूया इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 बघूया. 8m आला आणि इकडे पण काय आलेला आहे 8m आलेला आहे. तर 8m कट होऊ शकतो. केव्हा कट होईल दोघांच्या साइन काय प्लस आहे. प्लस असल्या दोघं जर प्लस साइन असेल तर आपल्याला काय करावं लागतं सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. मग करूया आपण सबस्ट्रॅक्ट. इक्वेशन सबस्ट्रॅक्ट इक्वेशन काय येईल 4/5 म्हणजे 4 मधून आपण 5 नंबरचे इक्वेशन काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. काय येणार मग आपलं 8m प्लस 5n इज इक्वल्स टू 77. हे काय होतं आपलं इक्वेशन नंबर 4 होता. आणि इक्वेशन नंबर 5 काय 8m मायनस 12n इज इक्वल्स टू 60. हा काय होता आपला इक्वेशन नंबर 5 होता. काय करतोय आपण तर सबस्ट्रॅक्ट करतोय. जेव्हा पण आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा साइन काय होता तर चेंज होता. इथे प्लस होती 8 ला इथे काय होऊन जाणार मायनस होऊन जाणार. इथे काय मायनस आहे, मायनस असेल तर काय होईल प्लस होईल. इथे काय प्लस आहे, प्लस असेल तर काय होईल मायनस होईल. जेव्हा पण आपण सबस्ट्रॅक्शन करतो साइन काय होता चेंज होता. ऍडिशन करताना साइन चेंज होत नाही. काय येणार मग 8m एक प्लस एक मायनस काय झाला कट झाला, उरला काय इथे 0 उरला. प्लस 5 प्लस 12 5 आणि 12 किती झाला 17n इज इक्वल्स टू 77 मधून 60 गेला 7 वर. इथे पण किती आला 17 म्हणजे आपला आन्सर काय आहे ना मग 17n इज इक्वल्स टू 17 इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिव्हिजनला 17/17 कट झाला. n किती आला मग आपला 1 आला. n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 मिळाली. आता n ची व्हॅल्यू आपण पुट करणार. कशामध्ये पुट करणार इक्वेशन नंबर 5 किंवा 4 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये नाही 2 मध्ये नाही 3 मध्ये पण नाही. 3 मध्ये का नाही तर आपण 3 ची व्हॅल्यू चेंज करून घेतलेली. 2 च्या ठिकाणी आपण 8 आणायचं होतं म्हणून मल्टिप्लाय बाय 4 केला. मग 3 मध्ये पण आपण n ची व्हॅल्यू पुट नाही करणार. आपण कशात करणार जे आपलं नवीन इक्वेशन तयार झालेलं होतं इक्वेशन 5 किंवा इक्वेशन 4 मध्ये आपण पुट करू शकतो. म्हणून आपण पुट व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 5 इक्वेशन 5 मध्ये आपण पुट करूया. जे आपण नवीन इक्वेशन काढलं होतं काय येणार मग 8m मायनस 12n इज इक्वल्स टू 60. कशाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला n ची व्हॅल्यू पुट करायची. काय येणार मग इथे 8m मायनस 12 n किती आलेला आहे 1 आलेला आहे इज इक्वल्स टू 60. काय येणार मग इथे 12 1 जा 12 8m मायनस 12 इज इक्वल्स टू 60. आता 8m आणि मायनस 12 इज इक्वल्स टू 60. मायनस 12 इकडे काय आहे मायनस आहे. इकडे आला तर काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. मग घेऊया आपण इकडे काय राहिला 8m इज इक्वल्स टू 60 12 इकडे मायनस होता इज इक्वल्स टू त्या साईडला गेला काय झाला तो प्लस 12 झाला. मायनसचा प्लस झाला. काय येणार मग इथे 8m इज इक्वल्स टू 60 आणि 12 काय येणार 72 येणार. आता 8 जो आहे m ला काय आहे मल्टिप्लाय तिकडे गेला तर काय होऊन जाणार डिव्हिजनला. मग m ची व्हॅल्यू किती आली आपली m ची व्हॅल्यू 72/8 8 1 जा 8 8 9 जा 72 m ची व्हॅल्यू किती आली आपली 9 आली. आता आपल्याला काय मिळाली m आणि n. पण आपल्याला m आणि nच काढायचं आहे का नाही आपल्याला काय काढायचं आहे 1/x. आपण m म्हणजे काय होता आपला 1/x होता आणि n म्हणजे काय होता आपला 1/y होता. आता आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. पण काय म्हणतात आपण रिसबस्टिट्यूट
व्हॅल्यू ऑफ एम अँड एन. हां, मग काय येणार मग आपलं जो आपला एम होता, एम काय होता आपला एम 1/x येणार. मग इथे एम काय होता आपला 1/x इज इक्वल्स टू 9 आला तो. हं, एमची व्हॅल्यू किती आली आपली 9 आली. हं, आणि एनची व्हॅल्यू 1/y इज इक्वल्स टू काय आली आपली 1 आली. आता आपल्याला काढायचं काय एक्स काढायचं आहे. मग 1/x इज इक्वल्स टू 9 येणार. हं, आपल्याला एक्स काढायचा आहे. एक्स काय होणार मग तिकडे जाणार 9 इकडे येणार. काय आला मग एक्स किती आला 1/9 आला. आणि y काय येणार मग आपला 1/y इज इक्वल्स टू 1. आपल्याला y काढायचा आहे. काय येणार इथे 1/1. 1 कट केला आन्सर काय येणार आहे आपलं 1च येणार आहे. मग y किती आला आपला 1 आला. म्हणजे आपलं जे आन्सर आहे x आणि y. काय आलं एक्स वाय किती आला आपला एक्स आलेला आहे 1/9 आणि y किती आलेला आहे तर 1 आलेला आहे. एक्स आणि y ची व्हॅल्यू काढली आपण. आपल्याला ह्याच पद्धतीने बाकीचे पण काढायचे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे एम आणि एन. पुढचा प्रश्न घेऊया आता. इक्वेशन नंबर 2 घेऊया आता. काय दिलेलं आपल्याला इक्वेशन 2 10/x + y + 2/x - y इज इक्वल्स टू 4. आणि सेकंड काय 15/x + y - 5/x - y इज इक्वल्स टू -2. आधी काय करूया आपण नंबरिंग करून घेऊया इक्वेशनला. काय येईल मग आपलं इक्वेशन पहिलं इक्वेशन काय आपलं 10/x + y + 2/x - y इज इक्वल्स टू 4 इक्वेशन नंबर 1. आता दुसरं काय 15/x + y - 5/x - y इज इक्वल्स टू -2 याला काय म्हणू इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता काय दिलेलं आपल्याला इथे 10/x + y 15/x + y. म्हणजे जे पहिले आपले आहे दोघांचे जे डिनोमिनेटर आहे काय दिलेले x + y. इकडे काय x - y x - y. आपण काय म्हणणार इथे 10 आपण बाहेर काढून घेऊया. 10 जर काढला आपण तर 10च्या जागी काय उरणार आहे 1 उरणार आहे. काय घेतला मग x + y प्लस 2 जर काढला 2च्या जागी काय येणार 1 x - y इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर 1 मध्ये. सेकंड मध्ये काय होणार 15 बाहेर काढला आपण काय उरला 1/x + y उरला मायनस जर 5 काढला काय उरणार 1/x - y इज इक्वल्स टू -2. म्हणजे दोघं ठिकाणी काय आहे 1/x + y 1/x + y. मग आपण 1/x + y ला काय पुट करू शकतो m पुट करू शकतो. आणि सेकंड याच्यामध्ये काय 1/x - y 1/x - y. इथे काय पुट करू शकतो आपण n पुट करू शकतो. मग आपण काय म्हणूया सबस्टिट्यूट 1/x + y इज इक्वल्स टू m. म्हणजे आपण 1/x + y ला काय म्हणणार तर m म्हणणार. अँड 1/x - y ला काय म्हणणार आपण n म्हणणार. म्हणूया मग काय इक्वेशन तयार होईल आपलं 10m + 2n इज इक्वल्स टू 4. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 3 झालं. आणि ते काय येणार 15m - 5n इज इक्वल्स टू -2 आला. काय झालं आपलं इक्वेशन काय तयार झाले आपले 10m + 2n इज इक्वल्स टू 4. 15m - 5n इज इक्वल्स टू -2 याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आता जर आपण इक्वेशन आपल्याला लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालेली. आता आपण इक्वेशन व्यवस्थित जर बघितली इथे काय दिले आपल्याला 10m दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे 15m. इथे प्लस 2n - 5n. म्हणजे सेम व्हॅल्यू आहे का नाही आपल्याला सेम करावं लागेल. 10चा आपल्याला 15 करता नाही येणार 15चा पण 10 नाही करता येणार. इथं सोडून देऊया. इथे काय दिलेलं आहे 2 दिलेला आहे 5 दिलेला आहे. छोटी संख्या इथे पण 2चा 5 नाही करता येणार 5चा 2 नाही करता येणार. पण जर आपण 2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केला तर इथे काय होऊन जाईल 10 होऊन जाईल. आणि 5 ला जर 2 ने मल्टिप्लाय केला तर इथे पण काय होईल 10 होईल. आपल्याला कट करायला सोपं आहे कारण एक प्लस आणि एक मायनस असल्यामुळे. आपण काय म्हणणार इक्वेशन नंबर 3 ला कशाने मल्टिप्लाय करणार आपण 5 ने मल्टिप्लाय केलं. मग इक्वेशन नंबर 3 ला आपण करूया मल्टिप्लाय बाय 5. आणि इक्वेशन नंबर 4 जो आहे आपला 4 ला कशाने मल्टिप्लाय करूया आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. घेऊया मग मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5. इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण 5 ने मल्टिप्लाय करतोय. मग 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 5 × 10m + 2n इज इक्वल्स टू
4 काय आला मग 5 10 जा 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल्स टू 5 4 जा 20 आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळालं आपल्याला 50m प्लस 10n इज इक्वल्स टू 20 याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 5 1 2 3 4 झालेले होते आता आपण काय म्हटलेलं इक्वेशन नंबर 5 म्हटलं आता आपला जो आहे इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 2 ने करायचे म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 म्हणजे इक्वेशन नंबर 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे काय येईल मग आपलं 2 मल्टिप्लाय 15m minus 5n is equals to minus 2 15 2 जा 30m minus 5 2 जा 10n is equals to 2 2 जा 4 minus 4 हा काय झाला आपला इक्वेशन नंबर 5 झालेला होता याला काय म्हणू आपण इक्वेशन नंबर 6 म्हणूया आता आपल्याला काय मिळालं इक्वेशन 5 मिळाला आणि इक्वेशन काय मिळाला 6 मिळाला इथे काय आलाय प्लस 10n इथे काय मायनस 10n म्हणजे दोघं पण आपण कट करू शकतो केव्हा कट होणार जेव्हा आपण त्याला ऍडिंग करणार मग आपण म्हणूया ऍडिंग इक्वेशन कोणतं होतं आपला 5 and 6 5 and 6 मोठा कोणता आपला 5 मोठा आहे मग 5 मधून आपण काय करूया 6 मायनस करूया सॉरी 5 आणि 6 ची ऍडिशन करूया काय येणार मग आपल्याकडे इथे 50m प्लस 10n इज इक्वल्स टू 20 आणि इथे काय आलेलं आहे 30m प्लस सॉरी इथे मायनस आहे मायनस 10n इज इक्वल्स टू मायनस 4 आपण ऍडिंग करतोय जेव्हा आपण ऍडिंग करतो साइन वगैरे काही चेंज करण्याची गरज नाही राहत काय येणार मग इथे प्लस 10 मायनस 10 एक प्लस एक मायनस कट होऊन गेला काय आला इथे 0 आला इज इक्वल्स टू 20 मधून 4 मायनस झाला किती येणार इथे 60 येणार इथे ऍडिशन आहे 50 ची आणि 30 ची ऍडिशन केली किती येणार 80m मग m काय आला आपला 80 इकडे मल्टिप्लाय 16 कडे गेला तर डिव्हिजनला 16 डिवायडेड बाय 80 16 1 जा 16 16 5 जा 80 m ची व्हॅल्यू किती आली मग 1/5 m किती मिळाला आपल्याला 1/5 आता m मिळालेला आहे m च्या मदतीने आपण काय काढू शकतो n काढू शकतो मग m ची व्हॅल्यू आपण पुट करणार कशामध्ये 1 मध्ये नाही 2 मध्ये नाही 3 4 मध्ये पण नाही मग कशात करणार आपण एक तर 5 मध्ये एक तर 6 मध्ये कारण आपण इक्वेशन काय केलेले चेंज करून घेतलेली मग एक तर 5 मध्ये पुट करायची एक तर 6 मध्ये पुट करायची करूया मग आपण काय येणार इथे 5 मध्ये जर पुट केली पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 5 आपण काय करतो इक्वेशन 5 मध्ये m ची व्हॅल्यू पुट करतोय काय येणार मग इक्वेशन 5 काय दिलेलं आपल्याला 50m प्लस 10n इज इक्वल्स टू 20 m किती मिळाला आपल्याला 1/5 मग इथं काय घेणार आपण 1/5 घेतला प्लस 10n इज इक्वल्स टू 20 5 1 जा 5 5 1 जा 5 आणि 0 मग काय आला इथे 10 प्लस 10n इज इक्वल्स टू 20 आता आपल्याला n ची व्हॅल्यू मिळून जाणार काय आलेलं आपल्याकडे 10 प्लस 10n इज इक्वल्स टू 20 10 इकडे प्लस इकडे आला तर मायनस मग 10n उरला 20 मायनस 10 काय येणार इथं मग 20 मधून 10 गेला 10 n ची व्हॅल्यू किती आली 10 डिवायडेड बाय 10 1 n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 पण आपल्याला m आणि n काढायचं आहे का नाही आपण m आणि n काय आपले सबस्टिट्यूट केलेले होते आपण m ची व्हॅल्यू काय आपली 1/x प्लस y आणि n ची व्हॅल्यू काय आपली 1/x मायनस y मग आपण m आणि n काढला याच्या मदतीने आपण काय करणार आता x आणि y काढणार आपण काय करणार आपली m ची आणि n ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करणार मग आपण काय म्हणूया रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m and n m ची आणि n ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करणार रिसबस्टिट्यूट केली तर काय येणार मग आपलं m
एम काय होता आपला, एम इज इक्वल्स टू एम 1/x प्लस वाय इज इक्वल्स टू काय आला आपला 1/5 आला. आणि एन एन ची व्हॅल्यू काय आली आपली, एन काय होता आपला एन 1/x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 आला. आता इथे बघा 1 1 कॅन्सल होऊन जाईल, उरला काय मिळतं x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. आणि ते परत आपल्याकडे काय झालं, एक लिनियर इक्वेशन तयार झालेलं आहे. खाली काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1 1 1 कट झाला, उरला काय फक्त 1. मग x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर काय होते आपले 6 झाले. इथे काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 7 म्हणूया. आणि इथे इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण 8 म्हणूया. अजून आपल्याला x आणि y मिळाला आहे का, नाही मिळाला. मग आपण परत लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करून मग x ची आणि y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. इथे काय दिले आपल्याला x प्लस वाय इज इक्वल्स टू 5, x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. एक प्लस आहे एक मायनस आहे डायरेक्ट आपण कट करू शकतो बाय ऍडिंग. आपण काय म्हणूया ऍडिंग इक्वेशन 7 and 8. 7 आणि 8 ला काय करूया आपण ऍडिंग करूया. ऍडिंग जर केली तर काय येणार मग x प्लस वाय इज इक्वल्स टू 5, x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. काय करतोय आपण ऍड करतोय. ऍड केलं एक प्लस एक मायनस काय झालं कट झाला, नंतर काय येणार आहे 0. आता x चं कोएफिशियंट कोणीच नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. आणि इथे पण 1. 1 आणि 1 किती x झाले 2x. हा एक x आणि हा एक x किती झाले 2x झाले. 5 आणि 1 किती येणार 6 येणार. 2 काय आला आपल्याकडे 2x इज इक्वल्स टू 6. 2 इकडे मल्टिप्लाय 6 कडे गेला तर डिव्हिजनला काय येणार मग 6 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 मिळाली. x किती मिळाला आपल्याला 3 मिळाला. आता x ची व्हॅल्यू आपण पुट करणार. काय म्हणूया मग आपण पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन. आता आपण इक्वेशन 1 2 3 4 5 6 पर्यंत नाही पुट करणार. आपले इक्वेशन काय होते हे 7 आणि 8. 7 आणि 8 मध्येच काय करणार आपण x ची व्हॅल्यू पुट करणार. मग x ची व्हॅल्यू आपण एक तर 7 मध्ये पुट करा, एक तर 8 मध्ये पुट करा. काय येईल मग आपलं इक्वेशन नंबर काय घेऊ आपण 7 घेऊया. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन 7 काय दिलेलं आपल्याला x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. काय मिळालेलं आपल्याला x मिळालेलं, x किती आपला 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5. काय येणार मग 3 इकडे प्लस ते 5 कडे गेला तर मायनस. मग काय येणार 5 मधून 3 गेला 2 आला. म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे आपली y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर 2 मिळाली. म्हणजे आपले जे x आणि y जे आहे x आणि y, x किती आला 3 आला, x किती आला आपला 3 आलेला आहे आणि y किती आलेला आहे तर 2 आलेला आहे. या पद्धतीने आपण x ची आणि y ची व्हॅल्यू पुट काढू शकतो. थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे. दोनदा आपण काय केलं इक्वेशन सॉल्व केले, एकदा तर m चा केला आणि n चा केला आणि नंतर x चा आणि y चा आपण सायमल्टेनियस फॉर्मनी सॉल्व केलेला आहे. काय होतं आपलं इक्वेशन नंबर 2 दिलेलं होतं आपल्याला 10/x प्लस वाय प्लस 2/x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 आणि 15/x प्लस वाय मायनस 5/x मायनस वाय इज इक्वल्स टू -2. आधी तर आपण काय केलेला नंबरिंग करून घेतली इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. त्यानंतर काय केलं आपण 10 काढून घेतला इथे काय घेतला 1/x प्लस वाय 1/x मायनस वाय. त्यानंतर सबस्टिट्यूट केला 1/x प्लस वाय ला काय म्हटलं आपण m म्हटलं आणि 1/x मायनस वाय ला काय म्हटलं आपण n म्हटलं. मग ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे 1/x प्लस वाय हा 10 तसाच ठेवला, याच्या जागी काय पुट केला आपण m पुट केला. 2 तसाच ठेवला, 1/x मायनस वाय च्या जागी काय पुट केला आपण n पुट केला इज इक्वल्स टू हा 4. 15 तसाच ठेवला याच्या जागी काय पुट केला आपण m पुट केला. -5 तसाच ठेवला 1/x मायनस वाय च्या जागी काय पुट केला आपण n पुट केला. त्याला नंबरिंग केलं 3 and 4. आता सेम व्हॅल्यू कट करण्यासाठी इक्वेशन जे 3 होतं त्याला कशाने मल्टिप्लाय केलं तर 5 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन नंबर 4 जे होतं 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने आणि 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला सेम व्हॅल्यू काय काय आले आपल्याला 10n आणि
10n हा, एक प्लस एक मायनस, एक प्लस आली एक मायनस आली, एक प्लस एक मायनस असल्यामुळे आपण काय केलं, ऍडिंग केलं. ऍडिंग केल्यानंतर जो आपला 10n आणि मायनस 10n होता तो काय झाला, कट झाला. इथं किती आन्सर आला, आपलं 0 आन्सर आला. इकडचा हा 50 आणि हा 30 ऍडिशन केली, किती आला, तो 80m आला. इज इक्वल्स टू 20 मधून 4 मायनस केला, किती आला, 16 आला. आता 80m इज इक्वल्स टू 60. 80 इकडे मल्टिप्लाय होता. 80 जर 16 कडे आला तर किती झाला, 80 डिव्हिजनला गेला. मग काय 16 1 16, 16 5 जा 80. मग m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. m ची व्हॅल्यू किती आली, 1/5. मग m ची व्हॅल्यू आपण पुट केली इक्वेशन नंबर 4 मध्ये किंवा 5 मध्ये, तुम्ही कशामध्ये पण पुट करू शकता. त्याच्याप्रमाणे आपण n ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला m आणि n तर मिळाला. मग आपल्याला काय काढायचं होता, x आणि y. मग x आणि y काढण्यासाठी आपण काय केलं, रिसबस्टिट्यूट. म्हणजे m ची व्हॅल्यू जी आपण ठेवलेली होती ना त्याच्यामध्ये रिसबस्टिट्यूट करून टाकली व्हॅल्यू. रिसबस्टिट्यूट केल्यानंतर इथे आपल्याला काय मिळालं, परत इक्वेशन मिळालं. आणि दोघं इक्वेशनला आपण सॉल्व्ह जर केलं तर आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू मिळणार. x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली, आणि y ची व्हॅल्यू किती आली, तर 2 आली. ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न घेऊया आता. पुढचा प्रश्न आहे आपला 3rd नंबरचा. काय दिलेला आहे, 27/x-2 प्लस 31/x+3 इज इक्वल्स टू 85. आणि सेकंड इक्वेशन काय आपलं, 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल्स टू 89. आपण काय करणार, आधी नंबरिंग करून घेणार. करूया. मग आपण नंबरिंग काय, 27/x+x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल्स टू 85. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, 31x-2 प्लस 27y+3 इज इक्वल्स टू 89. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता काय दिलेलं आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये 27/x-2 आणि ते पण 31 अपॉन काय, x-2. म्हणजे डिनॉमिनेटरला काय आपले x-2 आहे, इथं डिनॉमिनेटरला काय आपले y+3. मग आपण सबस्टिट्यूट करून घेऊया. आधी काय करूया, 27 जर बाहेर काढला 1/x-2 राहणार. इथे 31 ला जर काढला तर इथे काय राहणार, 1/y+3 इज इक्वल्स टू 85. सेकंड इक्वेशन मध्ये 31 काढला, 1/x-2 प्लस 27 1/y+3 इज इक्वल्स टू किती राहिला, 89. आता आपल्याला काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. 1/x-2 इथे पण काय 1/x-2, इथे काय दिलेलं आहे 1/y+3 1/y+3. मग आपण सबस्टिट्यूट करणार. 1/x-2 ला काय म्हणणार, m म्हणूया. मग सबस्टिट्यूट 1/x-2 ला काय म्हणतोय आपण, m म्हणतोय. म्हणजे ह्या जागी आपण m ठेवणार. अँड 1/y+3 इज इक्वल्स टू n. आणि जो 1/y+3 आहे त्याला काय म्हणणार आपण, n म्हणणार. मग ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे 1/x-2 त्याच्या जागी काय पुट करतोय आपण, m. आणि 1/y+3 च्या जागी काय पुट करतोय, तर n पुट करतोय. करून घेऊया. मग काय इक्वेशन तयार होतील आपले, 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85. आणि 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. इक्वेशन नंबर याला 3 म्हणूया. याला काय म्हणूया आपण, 4 म्हणूया. आता आपले नवीन इक्वेशन तयार झालेले, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. जर आपण 3 आणि 4 जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय 27m, इथे पण काय 27n, इथं 31n आणि इथे 31m. म्हणजे व्हॅल्यू सेम आहे, फक्त m ची n ला दिलेली, n ची काय दिली, m ला दिलेली. मग आपण ह्या टाईपच्या इक्वेशन मध्ये काय करतो, एकदा ऍडिंग करतो, एकदा सबस्ट्रॅक्टिंग करतो. मग करून घेऊया. ऍडिंग, एकदा काय करायचं आपल्याला, ऍडिंग करायचं, आणि एकदा काय करायचं, सबस्ट्रॅक्टिंग करायचं. मग ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 आपल्याला काय करायचंय, ऍडिंग करायचं. ऍडिंग जर केले आपण तर आपल्याला काय मिळणार, मग 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85. इथे काय दिलेलं आहे, 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. ऍडिंग जर केली आपण तर काय होणार, इथे मग 7 आणि 1 8 5 58m प्लस 58n इज इक्वल्स टू
174 हा. आता इथे 58m आहे, 58n इज इक्वल्स टू काय आला आहे 174 हा. 58 काय आहे सेम आहे हा. मग आपण काय करूया कॉमन काढून घेऊया. उरला काय माहिती आहे m प्लस n इज इक्वल्स टू 174 हा. आता जो हा आहे 58 आहे इकडे काय मल्टिप्लाय 174 कडे गेला तर काय होणार डिव्हिजनला. मग m प्लस n इज इक्वल्स टू काय होणार आपला 174 डिवायडेड बाय 58 हा. डिवाइड जर केला आपण 58 वन जा 58, 58 थ्री जा 174 हा. म्हणजे आपला m प्लस n जो आहे तो किती आला आपला 3 आला. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 5 म्हणूया. आता एकदा काय केली आपण ऍडिंग केली हा. आता आपल्याला दुसऱ्या वेळेस काय करायचे सबस्ट्रॅक्टिंग करायचे हा. मग म्हणूया सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 4 हा. एकदा ऍड करायचं एकदा सबस्ट्रॅक्ट हा. आपण जर ऍडिंगचं आलं इक्वेशन आता सबस्ट्रॅक्टिंगचं काढून घेऊया हा. सबस्ट्रॅक्टिंगचं इक्वेशन काय येईल मोठी व्हॅल्यू वरती घ्यायची आपल्याला 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. इथे काय येणार 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 हा. जेव्हा पण आपण सबस्ट्रॅक्ट करतो हा साइन काय होता तर चेंज होता. जिथे प्लस असेल तिथे मायनस, जिथे मायनस असेल तिथे प्लस द्यायचे आपल्याला. इथे काय प्लस आहे इथे काय होऊन जाणार मायनस. प्लस हे काय होऊन जाणार मायनस, इथे पण काय होऊन जाणार मायनस. 31 मधून जर 27 गेला किती येणार इथे आपल्याला 4m मिळाला हा. 27 मायनस काय करायचं आपल्याला 31 हा. छोट्या संख्येतून मोठी संख्या काढायची, मोठ्या संख्येचं साइन लागेल. काय आला इथे 4n इज इक्वल्स टू 89 मधून 89 मधून 85 गेला किती मिळाला आपल्याला 4 मिळाला हा. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं इथे इक्वेशन 4m मायनस 4n इज इक्वल्स टू 4 हा. 4 आहे 4 काय केला आपण कॉमन काढला. 4 जर कॉमन काढला काय उरेल इथं ब्रॅकेटमध्ये m मायनस n इज इक्वल्स टू 4 हा. 4 इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिव्हिजन m मायनस n 4 डिवायडेड बाय 4 4 वन जा 4 हा. म्हणजे m मायनस n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 मिळाली. हा काय होता आपला इक्वेशन नंबर 6. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 6. आता आपल्याला काय मिळालं इक्वेशन 5 मिळालेला आहे हा आणि इक्वेशन 6 मिळालेला आहे हा. एक प्लस आहे एक मायनस आहे. डायरेक्ट काय करू आपण ऍडिंग म्हणूया. काय येणार मग आपलं ऍडिंग इक्वेशन 5 and 6 6 ला आणि 5 ला जर आपण ऍड केला तर काय मिळणार आपल्याला m प्लस n इज इक्वल्स टू 3 आणि m मायनस n इज इक्वल्स टू 1 हा. ऍडिंग करते आपण n काय होऊन जाणार कॅन्सल होऊन जाणार. m आणि m किती आला 2m इज इक्वल्स टू 3 आणि 1 4 आला हा. m काय येणार मग 4 डिवायडेड बाय 2. m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 मिळाली हा. m इज इक्वल्स टू किती आला 2 आला. आता m आपण पुट करणार इक्वेशन नंबर 5 मध्ये किंवा 6 मध्ये हा. म्हणूया मग पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन कोणता आहे आपला 5th नंबरचा. आपण काय करतोय 5th नंबर मध्ये पुट करते हा. मग आपण जर पुट केलं तर काय येणार मग आपलं 5th नंबरचं इक्वेशन काय आपलं m प्लस n इज इक्वल्स टू 3 हा. m किती मिळाला आपल्याला तर 2 मिळाला. मग काय येणार इथे 2 प्लस n इज इक्वल्स टू 3 हा. काय येणार मग n किती मिळाला आपल्याला n इज इक्वल्स टू 3 मायनस 2 n ची व्हॅल्यू आली आपल्याला 1. n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 मिळाली हा. पण आपल्याला काय करायचंय x आणि y फाइंड करायचंय हा. तसे आपल्याला m आणि n मिळाला. आता काय करूया आपण x आणि y फाइंड करूया. आपण काय केलं होतं m ची आणि n ची व्हॅल्यू काढली ती आपण सबस्टिट्यूट केलेली होती. काय होतं आपलं m काय होता 1/x मायनस 2 आणि n काय होता 1/x y प्लस 3 हा. तिथे काय करूया आपण रिसबस्टिट्यूट करूया. म्हणूया मग रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m and n हा. m आणि n ची व्हॅल्यू पुट करूया हा. m काय होता आपला 1/x मायनस 2 घेऊया मग m इज इक्वल्स टू 1/x मायनस 2 हा. जो की किती मिळाला आपल्याला m मिळालेला आहे 2 हा. आणि n काय होता आपला 1/y प्लस 3 हा. y किती मिळाला आपल्याला 1 मिळाला हा.
आता इथे डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. इथे पण डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. इथे 1 1 कॅन्सल झाला, उरला काय मग एन वाय प्लस 3 इज इक्वल्स टू 1. 3 इकडे प्लस आहे, 1 कडे गेला तर मायनस. मग काय येणार इथे 1 मायनस 3. 1 मधून 3 गेला, छोट्या संख्येतून मोठी संख्या गेली, 2 आन्सर येणार आणि मोठ्या संख्येची साईन मायनस. म्हणजे आपला जो y आहे, y किती मिळाला आपल्याला -2 मिळाला. आता आपल्याला काय काढायचं आहे x काढायचा. आता x कसा काढणार बघा, इथे कट होणार का इथे नाही, कारण हा 2 वरती आहे आणि डिनॉमिनेटरला काय इथे काहीच नाही म्हणजे 1. इथे वरती 1 असतं तर डायरेक्ट 1 1 कट झाला असतं, डायरेक्ट इक्वेशन मिळालं असतं याच्यासारखं. पण इथे ह्या टाईपमध्ये होणार नाही. इथे काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 1 मल्टिप्लाय 1 आन्सर काय येणार आहे आपलं 1च येणार आहे. मग इथे करूया आपण 1 मल्टिप्लाय 1 इज इक्वल्स टू 2x मायनस 2. 1 मल्टिप्लाय 1 1च येणार आहे. 2 ने जर x ला केलं तर किती येणार आपला 2x मायनस 2 2 जा 4. आता बघा 2x आहे इकडे -4 आहे आणि इकडे 1 आहे. आता हा -4 जो आहे इकडे मायनस आहे, 1 कडे आला तर काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. मग इथे काय येणार 1 प्लस 4 इज इक्वल्स टू 2x. 1 आणि 4 किती झाला 5 इज इक्वल्स टू 2x. आता जो 2 आहे तो काय आहे x ला मल्टिप्लाय 5 कडे आला तर डिव्हिजनला. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5/2 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली तर -2 मिळाली. लिहून घेऊया लास्टला x आणि y. xy किती आला 5/2 आणि -2. हे काय आपले x चे आणि y चे व्हॅल्यू. मागचा जो होता इक्वेशन नंबर 2 त्याच पद्धतीने डबल आपण सॉल्व केला याला आपण. काय होता आपला इक्वेशन 27/x-2 31/y+3 इज इक्वल्स टू 85. म्हणजे एकदा ॲडिशनचा होता एकदा सबस्ट्रॅक्शनचा. कारण का जो m ची व्हॅल्यू होती तोच कशाला दिली होती n ला. आणि n ची व्हॅल्यू काय केली होती आपल्याला m ला दिलेली होती. या टाईपने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आता पुढचा घेऊया, लास्ट क्वेश्चन आहे आपला 4th नंबरचा. 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल्स टू 3/4. हा आपला इक्वेशन नंबर 1 असणार आहे. 1/2 ब्रॅकेटमध्ये काय आपला 3x + y मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये काय 3x - y इज इक्वल्स टू 1 - 1/8. आपण काय करणार याला आधी नंबरिंग करून घेणार. नंबरिंग करून घेऊया. मग 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल्स टू 3/4. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. 1/2 3x + y - 1/2 3x - y इज इक्वल्स टू -1/8. याला काय नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. आता आपण बघूया काय दिले आपल्याला 1/3x + y 1/2. आता इथे अपॉनला 2 आहे का नाही. इथे 2 दिलेला आहे ब्रॅकेटच्या आधी. इथे ब्रॅकेटच्या आधी आपल्याला 2 दिलेला नाहीये. इथे पण ब्रॅकेटच्या आधी 2 दिलेला नाही. इथे ब्रॅकेटच्या आधी काय दिलेला आहे 2 दिलेला आहे. आपण याला काय कसं लिहू शकतो, मग इथे आपण 1 काढून घेऊया बाहेर. 1/3x + y प्लस इथे पण काय केलं आपण 1 काढून घेतला, काय उरला मग 1/3x - y इज इक्वल्स टू काय येणार आपला 3/4. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 राहू देऊ. दुसऱ्या याच्यामध्ये काय येणार आपला 1/ला काय दिलेला आपल्याला 2 दिलेला. मग आपण बाहेर काढताना काय काढणार डायरेक्ट 1/2. 1/2 जर काढला मध्ये काय राहणार आपला 1/3x + y प्लस इथे पण काय आपला 1/2 दिलेला आहे. आपण काय करणार -1/2 जर बाहेर काढला मध्ये काय उरला आपला 1/3x - y इज इक्वल्स टू -1/8. आता बघा इथे काय दिलं आपल्याला 1/3x + y 1/3x + y सेम आलं. सेम आलंय म्हणजे आपण याला काय म्हणणार मग m म्हणणार. आणि दुसऱ्या याच्यात काय 1/3x - y 1/3x - y सेम आलेलं आहे. मग आपण याला काय म्हणणार मग n म्हणणार. मग आपण काय करूया आता सबस्टिट्यूट करून घेऊया. सबस्टिट्यूट
काय येणार सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ काय म्हणणार आपण 1/3x प्लस वाय 1/3x प्लस वायला काय म्हणणार आपण एम म्हणणार अँड 1/3x मायनस वाय मायनस साईन आहे त्याला काय म्हणणार आपण एन म्हणणार मग आपले नवीन इक्वेशन काय फॉर्म होत आहे बघा बरं 1 याला काय म्हणतोय आपण एम म्हणतोय इथं काय येईल फक्त 1 एम येईल प्लस इथे 1 काय म्हणतोय आपण याला एन म्हणतोय मी इथे काय येईल एन येणार इज इक्वल्स टू 3/4 याला काय नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊया आणि इथे काय येणार आपला 1/2 1/2 डायरेक्ट दिलेला आपल्याला 1/2 कारण आपल्याला अपॉनला 2 होता म्हणून आपण 1/2 बाहेर काढलेला होता 1/2 इथं काय येणार एम येणार प्लसने मायनस करायचं आपल्याला इथे मायनस 1/2 एन इज इक्वल्स टू -1/8 याला काय नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 4 नाव देऊया म्हणजे आपलं 1m प्लस 1n इज इक्वल्स टू 3/4 आणि इथे काय येणार 1/2m मायनस 1/2n इज इक्वल्स टू -1/8 इक्वेशन नंबर काय नाव दिलं आपण 4 नाव दिलं आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर आपण बघितलं व्यवस्थित इथं अपॉनला काय दिलेला आपल्याला 4 दिलेला आहे इथं अपॉनला काय दिलेला 8 दिलेला लिनियर फॉर्म मध्ये आहे का नाही आपल्या लिनियर फॉर्म मध्ये मग आपण काय करणार याला लिनियर फॉर्म मध्ये करायचं आपल्याला हा 4 नकोय हा 4 नकोय तर आपण काय करू शकतो इथं इक्वेशन नंबर 3 ला 4 ने काय करणार आपण मल्टिप्लाय करणार म्हणजे आपण इक्वेशन नंबर 3 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा 4 काय होऊन जाईल आपला कॅन्सल होऊन जाईल मग आपण म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 4 इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करते आपण 4 ने मल्टिप्लाय करते मग 4 मल्टिप्लाय काय येणार आपला 1m प्लस 1n इज इक्वल्स टू काय दिलेलं आपल्याला 3/4 4 ने मल्टिप्लाय केला तर काय येणार इथे 4m प्लस 4 ने मल्टिप्लाय केला तर 4n इज इक्वल्स टू 4 ने इकडे मल्टिप्लाय केला तर काय येईल 3 × 4 डिवायडेड बाय 4 गेट कॅन्सल उरला काय मग आपल्याकडे 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 हा आपला नवीन इक्वेशन फॉर्म झाला याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 5 म्हणूया आता आपल्याला 5वं इक्वेशन तर मिळालंय 5 नंबरचं पण 4 नंबरचं आपण तसं यूज करणार का नाही कारण 4 नंबरच्या याला आपण खाली डिव्हिजनला काय दिले 2 ठिकाणी 2 दिलेला आहे एका ठिकाणी काय दिलेला 8 दिलेला आहे आपल्याला हे दोघं 2 पण नकोय आणि हा 8 पण नकोय म्हणून आपण इक्वेशन नंबर 4 ला कशाने मल्टिप्लाय करणार 8 ने करणार 8 ने केला तर आपला 8 डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल आणि 2 ने पण 8 ला डिवाइड होईल मग आपण काय म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 8 4 ला कशाने मल्टिप्लाय करते आपण 8 ने मल्टिप्लाय करते मग 8 ने जर मल्टिप्लाय केलं 8 मल्टिप्लाय काय येणार आपला 1/2m मायनस 1/2n इज इक्वल्स टू -1/8 2 ने जर 8 ने जर मल्टिप्लाय केला 8 1 जा 8/2m मायनस 8 1 जा 8/2n इज इक्वल्स टू 8 1 जा 8 मायनस 8 येईल इथे 8 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 4 जा 8 8 गेट कॅन्सल उरला का मग इथे 4m उरला मायनस इथे पण 4n उरला इज इक्वल्स टू -1 इथे काय उरला -1 उरला याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 6 नाव देणार आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 बघायचं आपल्याला आधीचे जे इक्वेशन आहे त्याच्याकडे बघायचंच नाही आता नवीन इक्वेशन काय तयार झालं आपलं 5th नंबरचा आणि 6 नंबरचा मग 5th नंबरचं इक्वेशन काय दिले आपल्याला 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 आणि 6 काय 4m मायनस 4n इज इक्वल्स टू -1 म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे आपण काय करणार डायरेक्ट ऍडिशन करणार मग काय म्हणूया आपण ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6 6 आणि 5 चे काय करणार आपण डायरेक्ट ऍडिशन करणार ऍडिशन जर केली मोठी व्हॅल्यू वरती घ्यायची 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 4m मायनस 4n इज इक्वल्स टू -1 आपण काय करतोय ऍडिशन करतोय साइन वगैरे चेंज होतील का नाही डायरेक्ट 4n आणि प्लस 4n मायनस 4n काय झाला कॅन्सल झाला 4m आणि 4m किती झाला 8m झाला इज इक्वल्स टू 3 मधून 3 मधून 1 गेला किती आला इथे
2 आला. म्हणजे आपली m ची व्हॅल्यू आहे m ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 8m इज इक्वल्स टू 2. m किती मिळेल मग आपल्याला 2/8 किती आली ती 2 1 जा 2 2 4 जा 8 1/4 m किती मिळाला आपल्याला 1/4 आता m आपण पुट करणार कशामध्ये पुट करायचा एक तर इक्वेशन नंबर 5 मध्ये किंवा 6 मध्ये म्हणूया मग पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 5th मध्ये जर पुट केली 5th नंबरचं इक्वेशन काय आपलं 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 m पुट करते आपण 4 m ची व्हॅल्यू किती आली 1/4 प्लस 4n इज इक्वल्स टू 3 4 4 कॅन्सल उरला काय माहिती 4 1 प्लस 4n इज इक्वल्स टू 3 1 काय इकडे प्लस आहे ह्या 3 कडे गेला तर मायनस मग काय येणार इथे 3 मायनस 1 मग काय येणार आपला n किती आला 3 मधून 1 गेला किती आला 2 n ची व्हॅल्यू काय येईल मग 2/4 2 1 जा 2 2 2 जा 4 n किती मिळाला आपल्याला 1/2 m किती मिळाला होता 1/4 मिळाला होता n किती मिळाला 1/2 पण आपल्याला m आणि nच काढायचं आहे का नाही तर आपल्याला काढायचं काय x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची m आणि n ला आपण तर सबस्टिट्यूट केलेलं आहे मग आपण काय करूया परत m ची आणि n ची व्हॅल्यू जी आपण सबस्टिट्यूट केली होती ती परत घेऊन येऊया मग काय म्हणणार आपण रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m and n n ची आणि m ची व्हॅल्यू काय करते आपण रिसबस्टिट्यूट करते मग काय येणार इथे m इज इक्वल्स टू m काय होता आपला m 1/3x प्लस y इज इक्वल्स टू m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1/4 इथं n n ची व्हॅल्यू काय होती आपली 1/3x मायनस y इज इक्वल्स टू n किती मिळाला आपल्याला 1/2 मिळाला आता दोघं ठिकाणी वरती काय 1 1 1 1 काय होतील मग कॅन्सल होतील उरला काय मग इथं 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 याला काय म्हणूया आपण इक्वेशन आले की नाही लिनियर इक्वेशन आलेले आपले इक्वेशन नंबर 5 झालाय आपला 6 झालेला आहे याला काय म्हणूया 7 म्हणूया इथे पण 1 1 कॅन्सल झाले काय उरलं मग आपला 3x मायनस y इज इक्वल्स टू 2 याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2 हे नाव देऊया आता आपल्याला परत दोन लिनियर इक्वेशन फॉर्म झाले इथे काय बघा 3x प्लस y आणि इथे काय 3x मायनस y म्हणजे एक प्लस एक मायनस आहे आपण काय करू शकतो डायरेक्ट ऍडिशन मग आपण जर ऍडिशन केले ऍडिंग इक्वेशन 7 and 8 7 आणि 8 काय करूया आपण ऍड करूया 8 नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय येणार मग आपलं ऍडिशन जर केली आपण 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 आणि 3x मायनस y इज इक्वल्स टू 2 ऍड करते आपण कॅन्सल झाला हा 0 इथं काय येणार 6x इज इक्वल्स टू 4 आणि 2 6 काय येणार 6x इज इक्वल्स टू 6 x किती आला मग 6 डिवायडेड बाय 6 1 x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 मिळाली आता x ची व्हॅल्यू आपण पुट करणार कुठे पुट करणार इक्वेशन नंबर 7 मध्ये किंवा 8 मध्ये कारण तिकडची ती मग आपण काय म्हणणार पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 7 7 नंबरचं इक्वेशन काय आपलं 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 काय करते आपण पुट करते कशाची x ची मग 3 मल्टिप्लाय 1 प्लस y इज इक्वल्स टू 4 3 प्लस y इज इक्वल्स टू 4 काय येणार मग इथे काय आला आपला 3 प्लस y इज इक्वल्स टू 4 हा y 3 इकडे प्लस आहे 4 कडे गेला तर मायनस होऊन जाणार मग 4 मायनस 3 मग y काय येणार आपला 4 मधून 3 गेला 1 y ची व्हॅल्यू किती मिळाली मग आपल्याला 1 मिळाली म्हणजे आपले जे x आणि y आहे x आणि y x y किती मिळाला आपल्याला x ची व्हॅल्यू 1 आली आणि y ची पण काय आली 1 आली मग आपला आन्सर काय आलेले फक्त 1 1 या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो आपला प्रॅक्टिस सेट किती होता हा 1.4 होता त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन होते 4च्या 4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व्ह करूया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा